राऊत साहेबांनी ट्विट काय केलं हे मला काही माहीत नाही. राऊत साहेबांनी ते स्वतः ट्विट केलंय का कोणी दुसऱ्यानं ट्विट केलंय आणि ते रिट्विट केलंय? त्यांनी स्वतःच्या त्या भावना व्यक्त केल्यात की पक्षाची अधिकृत ती भूमिका आहे, या संदर्भामध्ये मला काहीही माहीत नाही. आज आमची दुपारी नेहमीप्रमाणे नेते लोकांची बैठक आहे, त्याच्यामध्ये मी राऊत साहेबांना विचारेन आणि त्याच वेळेला मी अधिकृतपणे बोलू शकेन. अन्यथा मला या विषयावर अधिकृतपणे बोलता येणार नाही. वरळी डोम इथे सहभागी व्हा. तारीख वार 5 जुलै 2025. मग त्याचा अर्थ त्या एकीकरणाचा आहे की परवांच्या मराठी जो मनाचा, मराठी भाषेचा, मराठी माणसाचा जी जबरदस्तीने हिंदी लादली जात होती त्याच्या विरोधात जी काही मराठी माणसांनी भूमिका घेतली त्याचा विजयोत्सव आहे, हे स्पष्टीकरण झालं पाहिजे. त्याचा विजयोत्सव वेगळा आणि दोन भाऊ त्या दिवशी एकत्र येत आहेत हे तुम्ही सांगताय, हा विषय वेगळा. त्यामुळं हा अत्यंत संवेदनशील विषय आहे, हा अत्यंत नाजूक विषय आहे. या विषयावर माझ्याकडे कुठलीही अधिकृतपणे जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसाने याच्यावर भाष्य करणं उचित नाही. की कुठलीही युती, आघाडी, कुठलीही व्यवहारातली भागीदारी ही जर कायम टिकावी असं वाटत असेल, दीर्घकाळपर्यंत चालावी असं वाटत असेल, तर त्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूनं काही चर्चा होणं आवश्यक आहे, काही प्रस्ताव मांडणं आवश्यक आहे, काही अटी शर्ती त्या ठिकाणी येणार स्वाभाविक आहे. अपेक्षा काय आहे ह्या येणं आवश्यक आहे. मला असं वाटतं त्या जर आल्या असतील परस्पर तर आनंद आहे.